आज आम्ही कारला परिसरामध्ये टेंभुर्णाच्या बिया जमा करण्यासाठी आलेलो आहोत. हे टेंभुर्णाचं झाड आहे आणि माझा विद्यार्थी रोहन बळकार जो आहे, अभिषेक बळकार आणि रोहन बळकार, त्याचबरोबर अतल खांबे आणि रवी चंदेल हे सर्वजण इथं मला सहकार्य करीत आहेत. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि अशा प्रकारच्या जी दुर्मिळ होत जाणारी वनस्पती आहे किंवा वृक्ष आहेत, या वृक्षांची लागवड करणं आपल्याला खूप काळाची गरज आहे. आणि प्रत्येकाने जर निसर्गासाठी थोडासा वेळ दिला, जो फावला वेळ आहे तो जरी दिला तरी आपल्या निसर्गाचं संवर्धन होऊ शकते. त्यासाठी आपण येणाऱ्या भावी पिढीसाठी आणि आपलं आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण ह्या सगळ्या बाबी करणं खूप गरजेचं आहे. तरी सर्वांना नम्र विनंती आहे, ज्यांना शक्य आहे त्यांना नम्र विनंती आहे, त्यांनी अशा प्रकारचं कार्य करणं खूप गरजेचं आहे. तरच आपल्या भावी पिढीचं आरोग्य खूप सुरक्षित राहणार आहे. अन्यथा जसं बर्फ वितळत आहे त्या प्रमाणामध्ये उष्णता वाढत आहे आणि उष्णता वाढल्यामुळे बर्फ वितळत आहे आणि वितळत असल्यामुळं ही उष्णतेची लाट जी येत आहे ती सर्वांनाच जाणवते. पण ज्यावेळी उन्हाळा लागतो त्याचवेळी आपण सावलीच्या शोधामध्ये असतो, पण सावलीसाठी झाड लावायला कोणी तयार नाही. त्यामुळे प्रत्येक एका व्यक्तीने एक जरी झाड लावलं तरी आपल्या भारतातील ज्या लोकांचं जे आयुष्य आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं राहील. आणि प्रत्येकाने एक जर झाड लावलं तर त्याच्यामध्ये जी उष्णतेची लाट येणार आहे त्याच्यामध्ये खूप प्रमाण कमी होणार आहे. त्यासाठी मी सर्वांना नम्र विनंती करतो की आपण प्रत्येकाने एकतरी झाड लावावे आणि त्याचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे.